हॅलो फ्रेंड्स, मी आलेली आहे यात्रेसाठी माझ्या बहिणीच्या घरी वाशिम जिल्ह्यामध्ये. खूप छान अशी यात्रा होती, पण खूप वस्तू महाग होत्या. त्यामुळे काही मी जास्त वस्तू म्हणजे काहीच घेतल्या नाही, थोड्याफार घेतल्या. हे बघा, आणि आम्हाला जायला खूप लेट झालं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी दुकाने उठून गेली होती आणि गर्दीही कमी झालेली होती. आणि इथे प्रत्येक जागेचे सेलसारखे लागले होते. 30 रुपये, 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये अशा वस्तूंचे इथे सेल लागल्यासारखे स्टॉल लागलेले होते. हे सर्व 30 रुपयाला, काहीही घ्या 30 रुपयाला. खूप छान छान असे नेकलेस होते, मंगळसूत्राच्या पोत होत्या, झुमके तर खूपच छान होते 50-50 रुपयाला. भैया एक टूटे वाला है, देखो ये देखो यहाँ से सेकंड नंबर का खाना ते वाजू नको साठ पाहिजे भैया ठेवलं कुठलीही वस्तू ही 50 रुपयालाच होती. भांड्यांची दुकानं होती, तांब्या पितळीचे भांडे, कपही होते. खूप कपाची व्हरायटी होती, खूप अशी. आणि मग आम्ही खाण्याच्या स्टॉलवर आलो. तिथे जिलेबी चालू होती बनवणं, आणि प्रत्येक जागी गरम गरमच बनवणं चालू होती. खूप असे दुकानं होती लागलेली, हॉटेल. मग आम्ही जिलेबी आणि भजे घेतले. खूप छान टेस्ट होती, सर्वांनी खाल्लेत. आम्ही यात्रेला येताना स्वयंपाक करून आलो होतो घरून, कारण की इथून गेल्यानंतर दगदग होईल म्हणून. गरम आहे ना. हे बघा, नूडल्स, मंचुरियन, चायनीज स्टॉल आहे लावलेले. साऊथ इंडियन स्टॉल पण होते लावलेले. आणि हे फुटाणे, रेवडी वगैरे प्रसादासाठी. मग सकाळसाठी नाश्ता बनवण्यासाठी माझ्या बहिणीने 1 किलो उडदाची डाळ भिजत घातली आणि ती चक्कीमधून काढून घेतली, कारण तिच्या घरी साऊथ इंडियन स्टॉल आहे, फूड स्टॉल आहे. त्यामुळे तिच्या घरी चक्कीच आहे हे असे बॅटर काढण्यासाठी. तर तिने या चक्कीमधून ही उडदाची डाळ काढून घेतलेली आहे. ती बनवणार होती नाश्त्यासाठी मेंदूवडा आणि सांबार बनवणार होती. हे बॅटर असं काढून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये तिने टाकलेला आहे कढीपत्ता, बारीक असा करून कढीपत्ता. थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ असे हे तिने यामध्ये वस्तू टाकून घेतलेल्या आहेत. साहित्य टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर ह्याला खूप छान असं फेटून हे बॅटर हलकं करून घ्यायचं आहे. हे छान असं कमीत कमी 5 ते 10 मिनटं याला फेटायचं आहे. हे फेटल्यानंतर बॅटर हलकं होते, त्यानंतरच याचा मेंदूवडा छान बनते, जाळीदार असा. यामध्ये ना रवा टाकला, ना तांदळाचं पीठ टाकलं, काहीही टाकलं नाही. फक्त अख्खी उडदाची डाळ आहे. ती रोज स्टॉलसाठी बनवत असते. हे सांबार बनवलेलं आहे. आणि आता हे पुन्हा थोडंसं तळताना फेटून घेते.
आणि तेल तापलं की नाही ते पाहून घेते. त्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून पाहायचं. हे बघा, हे वर आलेलं आहे, याचा अर्थ हे छान असं गरम झालेलं आहे. हे बघा, 3 मेंदूवडे यामध्ये टाकलेले आहेत. छान असे लालसर कलर होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे. मेंदूवडा हा छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. खूप छान असा कुरकुरीत मेंदूवडा तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि लाईक कमेंट करा. थँक्यू.